नाना पटोले आपल्या सोबत आहेत। 5वा दिवस आज अधिवेशनाचा आहे आणि आपल्याला हे बघायचंय की विदर्भांच्या मुद्द्यांसाठी हे जे हिवाळी अधिवेशन नागपुरात होतं, नागपूर करारानुसार आज 5वा दिवस आहे। किती विदर्भाचे मुद्दे जे आहेत ते मांडले गेले आहेत आणि त्याच्यावर काय नेमका जो सरकारकडनं कुठल्या त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत, काय सांगाल विरोधक म्हणून तुम्ही विदर्भाच्या मुद्द्यावर आतापर्यंत कुठल्या समस्यांबद्दल मुद्दे मांडलेले आहेत? बघा, आता अंतिम आठवडा आज उद्या येतो आहे, त्याच्यामध्ये विदर्भाचे सगळे प्रश्न आम्ही मांडतो आहे। सरकार कसं विदर्भाच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि जेवढे आंदोलन या ठिकाणी आलेले, कधी नव्हे एवढे आंदोलन इथं आलेले आहे। पोलीस पाटलाचे असेल, शिक्षकांचे असेल, सर्व अंगणवाडी असेल, असे इतके सारे आंदोलन आहे की त्यांची आता संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे विदर्भातले गोवारी समाजाचा प्रश्न असेल, हलबा समाजाचा प्रश्न असेल, त्यांचे आंदोलन चालू आहे। सरकार त्याच्याकडे लक्ष करायला तयार नाही आणि म्हणून विधानसभेमध्ये उद्या आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव येईल, त्याच्यामध्ये हे सगळे विषय येणार आहेत। आज पण आमचा ठराव आहे, त्याच्यामध्येही अनेक विषय आहेत। कालही आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सरकारने पळ काढला। काल विधानसभा अध्यक्षाकडे मीटिंग झाली, आज तो मुद्दा आम्ही उपस्थित करतो आहे। त्यामुळे शेतकरी हे अधिवेशन आपण म्हणतात त्याप्रमाणे हे अधिवेशन सरकारचं सरकारी कामकाज म्हणजे सप्लिमेंटरी बजेट म्हणजे पुरवणी मागण्या मराठीत आपण त्याला म्हणतो, ते मंजूर आणि शासकीय कामकाज मंजूर करायसाठीच हे अधिवेशन झालं होतं। आणि म्हणून सरकारला आम्ही सांगतो की तुम्हाला हे अधिवेशन करायचं तर एक दिवसाचंच आटपा ना, तिथंच करता आलं असतं मुंबईत, एवढा पैसा खर्च करायची गरज नव्हती। मी परवा पण मुद्दा उपस्थित केला की रवी भवन वगैरेवर खर्च जो 95 कोटी रुपयांचा करण्यात आला, तिथं मंत्री पण राहत नाही, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात। आज खेड्यामध्ये गावामध्ये रस्ते नाहीत, गड्डे पडलेले आहेत, शहरामध्ये तीच हालत आहे, बेरोजगारांची संख्या वाढत चाललेली, असे अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही, काल कर्जमाफीचा मुद्दा आम्ही उपस्थित केला, त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार नाही। त्यामुळे ही अनेक प्रश्न आहेत। योगायोगानं विदर्भातलेच मुख्यमंत्री आहेत, नागपूरचे आहेत, पण त्यांनाही विदर्भाची काळजी नाही असं चित्र आपण पाहतो। आपण नेहमीच बघतो की शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जेव्हा विरोधक बोलतात त्यावेळेस सरकारकडनं जो आहे चुप्पी साधल्या जाते किंवा गदारोळ आपल्याला पाहायला मिळतो। विरोधक कुठेतरी प्रभावीपणे मुद्दे मांडायला कमी पडतायत का? चुप्पीस आता काय करायला पाहिजे? आता त्यांना तुम्हाला काय आम्ही विहार करायचं, मारायला लागायचं त्यांना? मूळ प्रश्न आहे की प्रश्न मांडतो आहे, पण यांची गेंद्याच्या कात्रीपेक्षाही जाड कात्री झालेली आहे। तर यांना काय केलं पाहिजे तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा आता, असं मला वाटतं। विरोधक कुठेतरी निष्क्रिय आहेत, कमी पडतायत असं आता अमोल मिटकरी देखील म्हणाले होते। का बरं आक्रमकता किंवा मुद्द्यांना घेऊन तुम्ही आक्रमकता दाखवत नाही आहेत? सत्ता पक्षाच्या मंत्री असतील किंवा आमदार असतील, त्यांची मला कीव येतं कधी कधी। मला असं वाटतं की सत्तेत आहात तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात, जनतेचे प्रश्न सोडवायची जबाबदारी हमी तुम्हीच जनतेला दिलेली होती, लोकांनी तुम्हाला मतदान केलं असं ते म्हणतात। पण मला असं वाटतं की तुम्ही फक्त खोटेच बोलले होते मतं घ्यायसाठी, याचा अर्थ असा होतो काय? आम्ही किती प्रश्न मांडायचे ते आम्ही मांडतोच आहे ना, पण सरकारच त्याचं उत्तर द्यायला तयार नाही। आता पुरवणी मागण्यामध्ये काल आपण पाहिलं असेल, आम्ही खूप सारे प्रश्न उपस्थित केले, सगळ्या आमदारांनी केले, सत्ता पक्षाचे केले, विरोधकांनी केले, त्याचं उत्तर दिलं का? एकच उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी शेवटच्या 10 मिनिटात आपले बोलले, त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या, इतक्या आमचं इतक्या आहेत, हे झालं। पण सन्माननीय सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऐकायला मिळालं का? याचा अर्थ काय समजायचं? आता हे सरकार उत्तरच द्यायला तयार नसेल तर अशा वेळेस काय करायचं तर त्यांनाच विचारा। शेवटचा प्रश्न आहे, ज्यावेळेस मुंढवा प्रकरण झालं होतं त्यावेळेस प्रत्येक विरोधी पक्षातला आमदार असेल ते म्हणत होते की आम्ही हिवाळी अधिवेशनावर हा मुद्दा घेऊ, पण इथे एवढ्या तीव्रतेने हा मुद्दा मांडला जात नाही आहे। हायकोर्टाने देखील पटकारलं होतं की पार्थ पवारांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का, ते उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव असल्यामुळे, पण कुठेतरी विरोधक या मुद्द्याला घेऊन देखील शांत दिसत आहेत, तेवढ्या तीव्रतेने तो मुद्दा मांडला जात नाही आहे। मला वाटतं की तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे विरोधकाकडून, तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे की
आम्ही जाऊन अंगावर जायला पाहिजे, मारामाऱ्या करायला पाहिजे, असं काही तुमचं मत आहे का? मी काल पण पार्थ पवारांच्या सरकारला कसं मान्य हायकोर्टाने झापलं आणि सरकार अजूनही त्या पद्धतीची कारवाई करत नसेल तर हे कोर्टाचं पण ऐकायला तर सरकार तयार नाही. न्यायव्यवस्था ऐका ना, न्यायव्यवस्थेलाही सुद्धा ऐकायला तयार नाही हे लोक. तर एकदम स्पष्ट झालेलं आहे की हे सरकार कसं बोथळ झालेलं आहे, तेही स्पष्ट झालेलं आहे. पुढे काय भूमिका असणार आहे विरोधक म्हणून? 2 दिवस उरले अधिवेशन आता संपायला. आजपासून तुम्ही बघा आम्ही काय करतो. आपल्यासोबत नाना पटोले होते. विरोधक जे आहे ज्याप्रमाणे तीव्रतेने किंवा आक्रमकतेने मुद्दे मांडताना दिसत नाहीये यावर त्यांनी आपलं स्पष्ट मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. आणि 2 दिवस उरलेले आहेत. येत्या 2 दिवसामध्ये आम्ही बघा काय करतो असा इशारा देखील त्यांनी स्पष्टपणे दिला आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.